हाय हॅलो नमस्कार, मी मुक्ताई मोकाशी तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर बाळाची तब्येत पण खराब होते आणि माझी पण तब्येत म्हणजे आम्ही दोघं पण आजारी होतो, पडलो होतो। तर तिला दवाखान्यात आधी नेलं, नंतर मला असं दोघींचं तिला पण ताप वगैरे सर्दी वगैरे होतं आणि माझं डोकं वगैरे असं दुखत होतं। तर ती डोस वगैरे त्याचा चालूच आहे। तर असो आता म्हटलं आज तरी एक व्हिडिओ टाकून देऊ। लॉंग व्हिडिओ बरेच दिवस झाले टाकला नाही। तर माणसं जिथं आपला फायदा होतोय ना, तिथं जर अन्याय होत असेल दुसऱ्यावर तरी पण त्याचा विचार नाही करणार। जर पेमेंटमध्ये वाढ झाली तर पण यांना सांगितलं नाही, म्हणजे त्यांची पेमेंट स्लिप जी असते ती बघितली, पोराने वगैरे बघत होते, पण तरी त्यांना सांगितलं नाही की पेमेंटमध्ये वाढ झाली 2000 म्हणा एखादं, तर तरी त्यांना सांगितलं नव्हतं। आत्ता सांगितलं म्हणून ते सांगतात की 2000 रुपये पेमेंटमध्ये वाढ झाली, पण त्यांना सांगितलं नव्हतं। आत्ता सांगितलं पोरांनी, म्हणजे त्यांनीच 2-3 पोरांना कामावरती लावून दिलं, तरी त्यांना त्यांची जाणीव नाही की याच्यामुळेच आपण इथे कामाला लागलो वगैरे, तर याची सुद्धा जाणीव नाही। तरी पण त्यांना सांगितलं नाही की 2000 रुपये पेमेंटमध्ये वाढ झाली। तर कामाचा पण भरपूर त्यांना लोड पडतो। आता ते म्हणतात की मलाच जळकाम वगैरे करावं लागतं हे सगळं। मी म्हणते की तुम्ही आता ते बोलत नाही सरांशी वगैरे पोरांशी वगैरे, त्याचा ते भरपूर फायदा घेतात। मी म्हणली की तुम्ही बोला, तुम्ही गप्प बसू नका। आपल्यावर जर अन्याय होत असेल तर आपण बोललं पाहिजे। आता पेमेंटमध्ये एवढा सुद्धा आता ह्या महिन्यातला जो पेमेंट आहे तो बघू, आता पुढच्या महिन्यात 7 तारखेला येईल। म्हणते जर पेमेंटमध्ये वाढ झालेली दिसली आपल्याला तर काम करायचं, नाही तर काम करायचं नाही। आता जर माझं लहान बाळ नसतं ना, तर त्यांना मी अजिबात काम करू दिलं नसतं तिकडं। बाळ लहान आहे आणि मला पण काही करता येत नाही, काय नाही पाहिजे। आता आमची परिस्थिती बघा कशी आहे, परिस्थिती बघून तरी बोलायचं त्यांना की 2000 रुपये वाढले सरांना वगैरे। वाढला तर काम करा म्हणलं, तर करू नका तिथं काम, दुसरीकडे काम भेटून जाते। तीच कंपनी नाही आहे, दुसऱ्या पण एवढ्या कंपन्या आहेत। लहान बाळ आहे तेव्हा, नाही तर मी तिथं अजिबात काम करू दिलं नसतं। मी काहीतरी जॉब केला असतं किंवा काहीतरी काम चालू केलं असतं। मी बाळ आहे त्याच्यामुळे मला काही करता येत नाही। आता बघू पेमेंट वाढलं तर, नाही तर मी अजिबात तिथं घालवत नाही कामावर, हेच नाही। तर आता बघू, आता मी पण काहीतरी चालू करणार आहे घरातूनच, काही छोटा मोठा बिझनेस आता चालू करणार आहे। तर आता पेमेंट आला ना की मी छोटा मोठा काहीतरी आपला छोटा बिझनेस चालू करणार आहे। तर यांना पण मी सांगितलं, मला म्हणलं आता चालू करू द्या थोडं काहीतरी। तर म्हणले हो करू काहीतरी, आता करावंच लागेल, कारण परिस्थिती आपली सुधारली पाहिजे, कारण असं चालत नाही। त्यांना पेमेंट येतोय पण त्याच्यावरच सगळं काही हे होत नाही, रूम भाडं वगैरे हे ते सगळं एका पेमेंटमध्ये सगळं काही होत नाही, आणि लोन वगैरे आहे ते, त्याच्यामुळं आता जरा परिस्थिती जरा भरपूर खराब झाली। त्याच्यामुळं आता काहीतरी करावंच लागेल, कारण तसंच राहिलं ना तर अजून परिस्थिती खराबच होत जाते। तर त्याच्यामुळं काहीतरी प्रयत्न केला पाहिजे। आता मी घरातूनच काहीतरी छोटा मोठा बिझनेस चालू करणार आहे। तर असो, ते अडचण आमची आहे ती काही जात नाही। तर असो, पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। सो बोलण्यामध्ये काही चुकलं असेल तर माफ करा। सो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, बाय बाय।